6 एप्रिल रोजी अकोला येथे अन्नपूर्णा माता मंदिराच्या परिसरात कचऱ्याच्या ठिकाणावर एका अज्ञात स्त्रीचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आला होता। अकोला पोलिसांच्या तपासातून सदर महिला ही वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील असल्याचे आढळून आले। मृतक महिला ही हिंदू असून तिचा पती मुस्लिम समाजाचा होता। मृतक महिलेचे व तिच्या पतीचे वारंवार वाद होत होते। वादातूनच पती सादिक शाह तसरीफ शाह या आरोपीने गळा कापून तिचा खून केला व तिची ओळख लपवण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला व मृतदेह अकोला येथील अन्नपूर्णा मातेच्या मंदिर परिसरात नेऊन फेकून दिला। मृतक महिलेला एक 15 दिवसाचे बाळ असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे। या लव्ह जिहादच्या संपूर्ण घटनेने अकोला व वाशिम जिल्हा हादरून गेला असून अकोला वाशिम येथील हिंदू संघटनांनी महिलेच्या मृत्यूचे कारण लव्ह जिहाद असल्याचे सांगितले। या प्रकरणातील प्रत्येक आरोपीस फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा आम्ही महिलेचा मृतदेह स्वीकारणार नाही व आंदोलन करू असा इशारा सुद्धा महिलेचे नातेवाईक व हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता। हत्या या मुलीची झालेली आहे। हा लव्ह जिहादचा प्रकार आहे। एका कट्टर इस्लामिक जिहाद्याने या मुलीला तिची हत्या करून तिला जिवंतपणे जाळलेला आहे। या विषयात एकापेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता आहे। आम्ही एसपी साहेबांना यासाठीच भेटायला आलो की त्या सर्व आरोपींवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये आंदोलन उभं करू। वेळ पडल्यास अकोला वाशिम बंद करण्याची जर आम्हाला परिस्थिती आली तर बंद करू। यांच्यावर कारवाई आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हिंदू मुलींना आवाहन करतो की तुम्ही लव्ह जिहादच्या कचाट्यात सापडू नका। लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या मुलींची परिस्थिती आज तुम्ही पाहू शकता की या मुलीची या प्रकारे क्रूर हत्या झालेली आहे। अनेक मुलींना फ्रीज मध्ये सुटकेस मध्ये त्यांच्या बॉड्या सापडलेल्या आहेत। फार भयंकर मोठं षडयंत्र हिंदू समाजाविरोधात आहे। पोलिसांनी आरोपीस अटक केल्यामुळे व पोलिसांच्या मध्यस्थीने महिलेचा अंतिम संस्कार 9 एप्रिल रोजी अकोला येथील मोठी उमरी स्मशानभूमीत मृतक मुलीचे आई वडील, भाऊ व नातेवाईक तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला। घटनेचा पुढील तपास अकोला पोलीस करीत आहे। सगळ्या हिंदुत्ववादी संघटना आज आपल्या अकोल्यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद संपूर्ण भारतभर विश्वभर हिंदू मुलींना जागृत करण्याचं काम करते। लव्ह जिहाद मध्ये फसलेल्या मुली यांना वाचवण्याचं काम करते। आणि ही घटना जेव्हा आम्हाला समजली 3 दिवसापूर्वी या मुलीचा मृतदेह आपल्या अकोल्यामध्ये अन्नपूर्णा माता मंदिराच्या परिसरामध्ये आढळला आणि अननोन म्हणून ती मुलगी सगळ्याच्या समोर आली। पण जेव्हा कळलं की ही मुलगी आमच्या मंगरुळपीर तालुक्यातली आहे तेव्हा मी आमचे मार्गदर्शक मोठे बंधू सूरजभाऊ भगेवर यांच्या कानावर टाकली। त्यांनी हरिओम भाऊ पांडे यांना सांगितलं व त्यांची संपूर्ण विश्व हिंदू परिषद बजरंग दलची टीम कालपासून या आमच्या नानखेडा गावच्या या मुलीच्या आई वडील जवळ यांच्या संपर्कात होती। जे काही अडचणी त्यांना आल्या, पोलीस स्टेशन असो किंवा ज्या काही पद्धतीनं त्यांनी सहकार्य केलं आणि आज उमरी ते आज या स्मशानभूमीमध्ये तिचा आज आपण अंत्यविधीचा कार्यक्रम आपण इथं करत आहे। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की वारंवार हिंदू मुलींना बहिणींना आपण हे मार्गदर्शन करतो, सांगत आलेलो आहे की तुम्ही आई वडिलांच्या विरोधात जाऊन कुठल्याही एखाद्या अनोळखी किंवा ओळखीच्याही मुलावर विश्वास न ठेवता प्रेम करायच्या आधी 100 वेळा विचार करा, आई वडिलांचा विचार केला। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम।